नाशिक लोकसभेवरून महायुतीतील तिढा अद्यापही कायम आहे। मागील काही दिवसांपासून नाशिक लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे यांनी जोरदार मागणी केली आहे, तर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची देखील चर्चा सुरू होती। परंतु गेल्या 2 दिवसांपासून शिंदे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आणि भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तशा हालचाली आता सुरू झाल्या असून अजय बोरस्ते हे आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। यावर हेमंत गोडसे यांनी एक महत्त्वाचे विधान केले असून आता हे विधान चांगलेच चर्चेत आले। आज ते गेले, माझ्या माहितीनुसार मी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते आरतीसाठी गेले। त्यांनी सांगितलं की मी आरतीसाठी मला बोलवलं होतं आणि मी आरतीसाठी त्या ठिकाणी गेलो। समजा तुमच्या बरोबर आहे, अचानक समजा पक्ष नेत्यांचं जी चर्चा चालू आहे त्यांचं जर नाव नाही केलं तर तुम्ही त्याला मान्य कराल का? मला असं वाटतं का निश्चित सर्वच जण, सर्व आमचे पदाधिकारी असतील, सर्वजण या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारासाठी आम्ही महायुतीच्या उमेदवाराचंच काम करणार आहोत। कोणताही उमेदवार दिला तरी तुम्ही त्यांच्यासोबत काम कराल? महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं असं सर्वांचंच मत आहे ना। अजय बोरस्ते हे आज मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे। अजय बोरस्ते यांच्या पाठोपाठ खासदार हेमंत गोडसे देखील मुंबईला रवाना झाले आहे। त्यामुळे महायुतीतील नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली का आणि हेमंत गोडसे की अजय बोरस्ते कोण नेमके नाशिक लोकसभा उमेदवार असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद, नाशिक।